कोकाटे संतापले, उदय सांगळे गद्दार आणि विश्वासघातकी, त्यांना निवडणुकीत संपवा। आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उदय सांगळे यांच्यावर शरसंधान केलं। सिन्नर मतदारसंघाच्या निवडणुकीत आरोप आणि प्रत्यारोपांना चांगलीच धार आली आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली। यावेळी आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रतिस्पर्धी उदय सांगळे यांचा तिखट शब्दात समाचार घेतला। आमदार माणिकराव कोकाटे यांनी मी निवडणूक विकासासाठी लढतो, सिन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं माझं ध्येय आहे। गेल्या 5 वर्षात अनेक विकास कामे केली, मात्र अद्यापही बरीचशी कामे करण्याची राहून गेली आहेत। माझ्या मनासारखा सिन्नरचा विकास करण्यासाठी मला एक संधी द्या, असं आव्हान त्यांनी केलं। अजित पवार म्हणाले, तुम्ही कोकाटेंना आमदार करा, मी त्यांना मंत्री करतो। आमदार कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उदय सांगळे यांची उमेदवारी हा सिन्नरला कलंक आहे। अशी माणसे निवडणुकीला उभे राहण्याचं धाडस कसं करतात? त्यांना मतदारांनी कमीत कमी 1 लाख मताधिक्याने पराभूत करावे, म्हणजे ते पुन्हा निवडणूक लढवण्याचं धाडस करणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं। आमदार कोकाटे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या आधी सांगळे यांनी मला एक प्रस्ताव दिला होता। खासदार राजाभाऊ वाजे यांना पराभूत करण्यासाठी तुम्ही आतून मदत करा, त्यानंतर विधानसभेला व अन्य निवडणुकांमध्ये त्याची परतफेड केली जाईल, असा हा प्रस्ताव होता। मात्र तो प्रस्ताव मी फेटाळला। मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे। गद्दारी आणि फंद फितुरीचं काम मी करत नाही। मी पाठीत खंजीर खुपसत नाही, समोरासमोर लढतो, असं सांगून तो प्रस्ताव मी फेटाळला। आमदार कोकाटे म्हणाले, आज माझ्यासमोर जे उमेदवार आहेत त्यांनी नाशिक शहरात आरक्षण बदलणं, जमिनी हडप करणं, आदिवासींच्या जमिनी विकत घेणं, वंजारी समाजाच्या जमिनी घशात घालणं अशा प्रकारचे काम केलं आहे। आयुष्यभर ते धंदा करत आले आहेत, असे लोक आता निवडणुकीला उमेदवारी करत आहेत, याची लाज वाटते। श्री सांगळे यांना 2.5 वर्ष जिल्हा परिषदचे अध्यक्षपद मिळालं होतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांनाही संधी दिली। या संधीचा उपयोग त्यांनी कोणासाठी केला हे त्यांनी सांगावे। सिन्नर मतदारसंघातील एकाही व्यक्तीला उभं करण्याचं काम त्यांनी केलं नाही, कुठला निधी आणला नाही, कुठला विकास केला नाही, फक्त आपल्या पैशाचा माज दाखवला। हा माज जिरवण्यासाठी येते 20 तारखेला त्यांना कायमचं गाडून टाका आणि ही विश्वासघाताची परंपरा संपवा, असं आव्हान त्यांनी केलं। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, सिन्नर विधानसभा मतदारसंघ।